अयोध्यात प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशभरातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे 20 चित्रकारांना निमंत्रित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये पैठणचे सोमनाथ बोटे यांचा सुद्धा समावेश आहे. सोमनाथ बोटे सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी अयोध्येतल्या या शरयू घाटाचं चित्र सोमनाथ बोटे हे काढतायत आणि हे चित्र ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा असेल त्यावेळी सुद्धा हे चित्र त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. सोमनाथ बोटे आत्ता आपल्या सोबत आहेत. मला सांगा की नेमकं हे कसं तुम्हाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे, तुमच्यापर्यंत प्रभू रामचंद्रांचं जे काही न्यास ट्रस्टी आहे ते कसे पोहोचले तुमच्यापर्यंत? ॲक्च्युली मी 15 वर्षापासून व्यावसायिक चित्रकार म्हणून ह्या क्षेत्रात काम करतो. माझं पुणे येथे अभिनव कला महाविद्यालय टिळक रोडला एज्युकेशन झालं, चित्रकलेचं हायर एज्युकेशन. माझे एक्झिबिशन असतात इंडिया आणि ॲब्रॉडमध्ये. तर बऱ्याच ठिकाणी माझे पेंटिंग्स आजही संग्रही आहेत. तर गॅलरी ज्या असतात बॉम्बेच्या काही गॅलरी, तर त्यांनी ट्रस्टनी त्यांना कॉन्टॅक्ट केला की आम्हाला काही आर्टिस्ट पाहिजेत की जे तिथं लाईव्ह चित्र करतील. मग गॅलरी काय करत असतात की बरेचसे आर्टिस्ट तिथे रेफरन्स देत असतात त्यांना की तुम्ही ह्यांचं काम बघा, ह्यांचं बघा. माझं थोडं कामाला स्पिरिच्युअल टच असल्यामुळं माझं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. तर अयोध्या ट्रस्ट म्हणजे रामभद्राचार्य ट्रस्ट जे आहे त्यांनी सगळी व्यवस्था माझं येण्या-जाण्याचं सगळं फ्लाईट तिकीट असतील किंवा तिथे राहण्याची व्यवस्था असेल, हे सगळं तिथे करणार आहोत. आता एक पेंटिंग आपण इथे करतोय. हे शरयू घाटाचं चित्र आहे, जिथे आपण रात्री गंगा आरती नियमाने होत असते. तर हे चित्र मी आता करायला घेतलं आहे. ह्यानंतर तिथे गेल्यानंतर लाईव्ह एक चित्र पेंटिंग करणार तिथे, की त्यांच्या म्हणजे रामाच्या जीवनावरती, प्रसंगावरती त्यांचं जे कथा आहेत त्यानुसार मला ते तिथे पेंटिंग करायचं आहे. तर ते लाईव्ह असणार. तिथे जो कार्यक्रम चालू असेल त्यावेळेला 18 ते 22च्या दरम्यान, तर तिथे माझं ते लाईव्ह पेंटिंग तिथे असेल. किती दिवस तुम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी नेमकं काय काय तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे, की काय कुठली चित्र तुम्हाला काढायची आहेत, काय सांगितलं काही? तिथे त्यांनी इन्व्हिटेशनमध्ये स्पष्ट असा उल्लेख केला की आता 500 वर्षानंतर राम मंदिर बनतं आहे, तर त्यासाठी जे आपले भारतातून कलाकार तिथे येतील तर त्यांनी विषय दिलेत की पौराणिक विषय असतील, म्हणजे रामाच्या जीवनावरती, हनुमानगडी असेल म्हणजे हनुमानाच्या जीवनावरती असतील, किंवा जे आपले घाट आहेत, तिथला एक घाट असेल, किंवा वाराणसी, जे आपले कल्चरल ज्या गोष्टी आहेत की ज्या हजारो वर्षापासनं ह्या देशामध्ये आहेत, की ते आपल्याला चित्रामधून मांडायचं. म्हणजे ज्यावेळेला तिथे सगळी लोकं येतील, बाहेरचा लोक आल्यानंतर त्यांना कळेल की हा आमचा भारत देश असा आहे, एवढा समृद्ध आहे. तर ह्यासाठी आम्हाला त्यांनी विषयसुद्धा दिलेले आहेत की हनुमानगडी असेल त्यावरती तुम्ही करू शकता, रामाच्या जीवनावरती तुम्ही चित्र करू शकता, किंवा स्पिरिच्युअल कुठलंही असेल मेडिटेशन त्या विषयावरती काम करू शकता. असा तो सब्जेक्ट त्यांनी आम्हाला सांगितले. पण देशभरातल्या 20 चित्रकारांमध्ये तुमचा सुद्धा समावेश आहे आणि तुम्हाला अयोध्येत थेट निमंत्रण आलेलं आहे. काय नेमके भावना आहे तुम्हाला? कारण एवढा मोठा सोहळा देशातीलच नव्हे तर जगातली मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत आणि संपूर्ण देशाचं सुद्धा लक्ष लागून आहे या सोहळ्याकडे आणि खास निमंत्रितांमध्ये तुम्ही आहात. काय नेमक्या भावना आहेत तुमच्या? ॲक्च्युली लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. आवड असल्यामुळंच त्याचं पुण्यापर्यंत मी शिक्षणाचा प्रवास केला माझा चित्रकलेचा. आत्तापर्यंत माझे खूप सारे एक्झिबिशन भारताबाहेर पण झालेत. खूप माझी पेंटिंग्स चांगल्या ठिकाणी संग्रही आहेत. पण आनंद सगळ्यात जास्त ह्याचा आहे की एक अशी हिस्टॉरिकल गोष्ट आज भारतामध्ये घडते की जी आपण हयात असताना आपल्याला मंदिर बघायला मिळतं आहे, तिथं अनुभवायला मिळतं आहे, आणि रामाच्या दरबारात जाऊन आपल्याला कलाकाराला काम करायला मिळतं आहे, ते पण त्यांच्या जीवनावरती. तर ह्याच्यासारखी गोष्ट कुठली असू शकत नाही. ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी कलेतली पोचपावती असेल असं मला वाटतं. निश्चितच कलेची पोच पावती आहे असं सोमनाथ बोटे म्हणतायत आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज त्यांना या एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आपल्या सर्वांसाठी सुद्धा गौरवाची खरं तर ही बाब म्हणता येईल. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.